नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा एक होता परमेश्वर. एक होता परमेश्वरच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की शिवगामी आणि पुलकेशी दोघंही रथात बसून ऐहोळेला जायला निघाले. पण शिवगामीला रथाच्या वेगाची खूप भीती वाटत होती आणि पुलकेशी तिला धीर देत होता. पुढे काय झालं बघूया या भागामध्ये. परत आल्यावर पुलकेशीनं शिवगामी समोर एक वेगळा प्रस्ताव मांडला. बदामीच्या राज्याला एक समृद्ध राज्य बनवायचं हे त्याचं स्वप्न होतं. वेगवेगळ्या कलांनी कौशल्यांनी ते जगात प्रसिद्ध व्हावं असं त्याला वाटू लागलं. शिवगामीने त्याची अनेक कलांची ओळख करून दिली. त्याची अनुभूती घेण्यात त्याला रस वाटू लागला. त्यानं एक दिवस शिवगामीला विचारलं, मला वाटतं राज्याच्या सर्व कलाकारांना उत्तेजन देण्याचं तू स्वतः मनावर घेतलंस तर बरं होईल. म्हणजे माझ्याकडे कुठे इतका पैसा आहे की मी कलांना प्रोत्साहन द्यावं? शिवगामी, माझी कला क्षेत्रातली सल्लागार तर तू आहेसच, पण आपण एक वेगळा कोश तयार करू. त्यातलं धन फक्त कलांच्या विकासासाठी, कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी वापरलं जाईल. हा कोश तुझ्या अखत्यारीत असेल. त्यातून तू योग्य कलाकारांना बक्षिसं देऊ शकशील. तयार आहे जबाबदारी घ्यायला? महाराज, धनाची जबाबदारी घ्यायला सोपी, पण पार पाडायला अतिशय कठीण. आपण आपल्या कुटुंबियांपैकी कोणाला ही जबाबदारी दिलीत तर आवश्यक ते सहाय्य मी नक्कीच करीन. पण धनाची जबाबदारी घेणं मला इतक्यासाठीच अवघड वाटतंय की जर जराशी रक्कम जरी इकडे तिकडे झाली तर मी ती भरून नाही देऊ शकणार. तितकं धन माझ्याकडे नाहीये. क्षणभर पुलकेशी विचारात पडल्यासारखा झाला. मग म्हणाला, माझ्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी ही जबाबदारी द्यावी हे मला मान्य आहे, पण त्याला तुझी तयारी आहे का? म्हणजे मी काही समजले नाही, शिवगामीनं गोंधळून विचारलं. तूच का नाही माझी कुटुंबीय होत? शिवगामीला याचा अर्थ लक्षात यायला एक क्षण लागला. मग ती लाजली. महाराज, तुम्ही कुठे, मी कुठे? का? काय झालं? तुला मान्य नाहीये का नातं? नाही, तसं नाहीये, पण मग कसं? जा तुम्ही, मला नाही माहिती. इतकं म्हणून शिवगामी लाजून तिथून निघून गेली. लवकरच शिवाप्पाच्या संमतीनं शिवगामी आणि पुलकेशीचा विवाह पार पडला. वासंतिका आणि श्रुतिकाचा आनंद गगनात मावेना. कुब्जा विष्णुवर्धन सुद्धा आनंदला. त्याच्या दादाचा विवाह झाला होता. शिवगामीनं राजवाड्यात आल्याबरोबर सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. विष्णुवर्धन किती हुशार आहे याची प्रचिती तिला येऊ लागली. शरीरात व्यंग असलं तरी सुद्धा त्याला सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती असायची. इतरांकडून कामं करून घेण्यात सुद्धा तो तरबेज होता. विष्णुवर्धनला तिनं विचारलं, भाऊजी, तुम्ही दरबारात का नाहीयेत? मी असा कोबडा. मला लढाईवर जायला अवघड होतं. घोड्यावर मी बसू शकत नाही. हत्तीवर मला चढता येत नाही. मी दरबारात काय करणार? भाऊजी, तुम्हाला काय वाटतं युद्ध कुठे जिंकलं जातं? रणांगणावर. नाही भाऊजी, रणांगणावर युद्ध लढलं जातं, पण ते आपण जिंकणार की हरणार हे सेनापतीच्या तयारीवर अवलंबून असतं, असं तुम्हाला नाही का वाटत? आणि ही तयारी रणांगणावर होत नसते. आधी सेनानायकाच्या डोक्यात केली जाते. तुम्हाला त्यात तर काही अडचण नाहीये. शिवगामीच्या बोलण्यानं विष्णुवर्धनला एक वेगळीच दिशा मिळाली. त्या दिवसापासून तो नियमित दरबारात येऊ लागला. आपल्या सूचना मांडू लागला. आपल्या सूचना नुसत्या ऐकूनच घेतल्या जात नाहीत, त्यावर विचार सुद्धा केला जातो आणि योग्य वाटतील त्याची अंमलबजावणी सुद्धा होते आहे. हे पाहून विष्णुवर्धनचा आत्मविश्वास वाढला. तो हिरिरीनं राज्यकारभारात रस घेऊ लागला. पुलकेशी सुद्धा विष्णुवर्धनला अधिक उत्तेजन देऊ लागला. याचा परिणाम म्हणून की काय, वेगवेगळ्या योजना विष्णू मांडू लागला. लढाईच्या तंत्रात बदल सुचवू लागला. मंगलेशच्या जुन्या सरदारांना या नवीन पद्धती पचवायला जड वाटू लागल्या. तोंडावर बोलायची जरी त्यांची हिंमत नव्हती तरी पाठीवर ते विष्णूच्या योजनांची टिंगल करायचे. या कुबड्याला बोलायला काय जाते, रणांगण बघितलंय कधी? एक जण दुसऱ्याला म्हणाला. हो ना, जेव्हा आजूबाजूला भाले तलवारी बाण चालत असतात तेव्हा हे करता येणार आहे का? दुसऱ्यानं पुस्ती जोडली. पण तरुण धाडसी सरदार त्या सूचनांच्या अंमलबजावणीला तयार होते. पुढल्या वेळी जेव्हा सेना आक्रमण करायला निघाली तेव्हा विष्णुवर्धननं आपल्याला सैन्याबरोबर पाठवण्याची पुलकेशीला विनंती केली. थोड्या आश्चर्यानंच पुलकेशीनं त्याला परवानगी दिली. आपल्या हत्तीवर बसून विष्णुवर्धन लढाईवर निघाला. त्याच्याबरोबर नव्या धर्माचे पुलकेशीचे सरदार होते. 20,000ची सेना घेऊन विष्णुवर्धन पूर्व गंगांवर हल्ला करायला निघाला. पूर्वी जरी वेंगीचा सुपीक भाग मंगलेशनं जिंकून घेतला होता तरी मंगलेश आणि पुलकेशीच्या वैराचा फायदा घेऊन पूर्व गंगाराजांनी पुन्हा तिथे हातपाय पसरले होते. वेंगीचा पूर्व गंगांनी व्यापलेला भाग त्याला आता मुक्त करायचा होता. विष्णुवर्धनची युद्धाची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा संपूर्णपणे वेगळी होती. मी काय करू शकतो यापेक्षा मी हे केलं तर शत्रू काय करू शकेल याचा विचार तो करायचा.
त्यामुळे शत्रू जे करू शकेल त्याचा उपळा मी कसा करीन याची तयारी आधीच झालेली असायची. त्याचबरोबर शत्रूला अपेक्षित असलेली चाल टाळून त्याला आश्चर्याचा धक्का देण्याची विष्णूची प्रवृत्ती होती. गंगांच्या सैन्याबरोबर पहिली चकमक झाली ती कृष्णेच्या तीरावर. कृष्णेच्या दक्षिणेकडे बऱ्याचशा भागात चालुक्यांची सत्ता होती, पण काही भाग गंगांनी जिंकून घेतला होता. कृष्णेच्या उत्तर तीरावरून त्यांनी चालुक्यांना पूर्णपणे हाकलून लावलं होतं. हा सर्व भाग जिंकून घेण्यासाठी विष्णुवर्धन सैन्यासह निघाला. रायचूरला जाऊन त्यानं प्रथम कल्वाकुर्तीच्या दिशेनं जायला प्रस्थान ठेवलं. कल्वाकुर्तीजवळ पूर्व गंगांचा राजकुमार अमरजित हा आपल्या सैन्यासह होता. जवळ आल्यावर विष्णुवर्धननं त्याला भेटण्यासाठी आपला वकील पाठवला. अमरजित आपल्याच गुर्मीमध्ये होता. चालुक्यांचा शारीरिक व्यंग असलेला, कधीही लढाई न पाहिलेला राजाचा भाऊ आपल्याला काय करू शकणार असा त्याचा समज होता. वकील अमरजितच्या सैन्यात हजर झाला. त्याला अमरजितच्या पुढे नेलं गेलं. या वकिलानं आपल्याबरोबर चांगला घशीत नजराणा नेला होता. त्याचा स्वीकार करून अमरजितनं विचारलं, काय आहे? प्रणाम युवराज, मी चालुक्यांचे सेनापती विष्णुवर्धन यांच्याकडून आलो आहे. महाराज मंगलेश यांनी पूर्वी जिंकून घेतलेल्या प्रदेशावर आज आपला ताबा आहे. पूर्वी चालुक्य आणि गंग यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार हा प्रदेश आमच्या ताब्यात असायला हवा. फुकटचा रक्तपात व्हावा अशी सेनापती विष्णुवर्धन यांची इच्छा नाही. वकिलाच्या प्रत्येक शब्दाबरोबर अमरजित संतप्त होत होता. वकील पुढे बोलू लागला, त्यामुळे हा सर्व प्रदेश आपण पुढल्या 15 दिवसात रिकामा करून आमच्या स्वाधीन करावा अशी महाराज विष्णुवर्धन यांची इच्छा आहे. कोण विष्णुवर्धन? अमरजित उसळला. त्या कुबड्याला म्हणावं, हा प्रदेश पूर्वी लबाडीनं तुझ्या काकांनी हडपला होता. तो आमचा आहे आणि आमचाच राहणार. 4 दिवसांच्या आत कल्वाकुर्ती सोडून माघारी निघून जा, नाही तर परिणामानं तयार राहा. युवराज, विनाकारण रक्तपात टाळावा म्हणून. गप्प बस, अमरजित कडाडला. वकील म्हणून ऐकून घेतोय, वाढत चाललंय तुझं. एक अक्षर जरी पुढे बोललास तर जीभ हासलून हातात देईन. चालता हो इथून. आणि तुझ्या त्या वाकड्या पाठीच्या सेनापतीला म्हणावं, असे वाकड्या पाठीचे उंट आम्ही बरेच पाहिलेत. जास्त पुढे आला तर त्याच्या वाकड्या पाठीवर बसून मी उंटावरच्या प्रवासाची मजा घेईन. जा, चालता हो. वकील निघून गेला आणि विष्णुवर्धन पुढे हजर झाला. काय झालं? विष्णुवर्धननं विचारलं. त्यांचा जमीन मोकळी करण्याचा विचार नाही, वकिलानं सांगितलं. काय म्हणाला? परत विष्णूनं विचारलं. वकिलानं काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं. तू माझा वकील आहेस की त्याचा? करड्या प्रश्नानं चमकून वकिलानं विष्णूकडे पाहिलं. काय झालं महाराज? तिथे काय झालं पूर्णपणे का सांगत नाहीयेस तू? नाईलाजानं वकिलानं झालेलं सर्व संभाषण सांगितलं. विष्णुवर्धननं त्याला सर्व मजकूर जसाच्या तसा लिहून काढायला सांगितला. एकही गोष्ट न सोडता संपूर्ण घटना जशी झाली तशी लिहून ठेव. मला ते टिप्पण नंतर लागेल. होय महाराज, म्हणून वकील निघून गेला. विष्णुवर्धननं आपल्या सरदारांना बोलवलं. सर्व सरदारांना सूचना दिली. विष्णूच्या बरोबर 12 लहान मोठे सरदार होते. सगळे सरदार हत्तीवर बसणार होते, पण त्यांच्या बरोबर प्रत्येक हत्तीवर एक जादा माणूस असणार होता, जो सतत विष्णुवर्धनच्या खुणांकडे लक्ष ठेवणार होता. विष्णूनं आपल्या लोकांना बोलावणं पाठवलं. 15-20 माणसं गोळा केली गेली. या सर्वांना विष्णूनं आपल्या खुणा समजावून ठेवल्या. विष्णू खुणा करील त्यानुसार त्या माणसानं सरदाराला विष्णूची सूचना कळवायची आणि सरदारानं ती अंमलात आणायची अशी योजना होती. लढाईच्या धामधुमीत जरी सरदारांचं लक्ष आपापल्या सैन्याकडे असलं तर या योजनेमुळे त्यानं विष्णूकडे लक्ष ठेवायची गरज नव्हती. या उलट लढाईत नेहमीच होऊ शकणारा निरोपाचा गोंधळ यात कमी झाला असता. कुठलाही निरोप घेऊन संबंधित सरदाराच्या पर्यंत पोहोचायची गरजच उरली नव्हती. 4-6 दिवसात विष्णूचं सैन्य अमरजितच्या सैन्याच्या दिशेला चालू पडलं. विष्णू सैन्यात आघाडीच्या हत्तीवर हत्तींची पथकं होती. सर्वात उंच हत्तीवर विष्णू स्वतः स्वार होता. त्या हत्तीवर बांधलेल्या चांदीच्या हौद्यावर सगळीकडून लोखंडी साखळ्या सोडलेल्या होत्या. वेगवेगळ्या रंगाचे ध्वज हौद्यात ठेवलेले होते. त्यांचा वापर करून विष्णू खुणा करणार होता. त्या खुणांचा अर्थ लावून ती सूचना आपल्या बरोबर असलेल्या सरदारांना देणं हे विष्णूनं नेमलेल्या माणसांचं काम होतं. अमरजितला सैन्याची कमी नव्हती, त्याची सेना तुल्यबळ होती. विष्णूचं सैन्य येताना पाहून अमरजितनं आपल्या सैन्याला तयार व्हायची आज्ञा दिली. थोड्या वेळातच अमरजित लढाईला तयार झाला. दोन्ही दळं एकमेकांच्या दिशेला सरकू लागली. अचानक विष्णूच्या हत्तीवरून घोडदळाला इशारा केला गेला. हत्ती दलाच्या मागून अचानक पुढे येत 5000 घोडदळ अमरजीतच्या उजवीकडून पुढे सरकलं. त्याला तोंड द्यायला अमरजीतची सेना तयार झाली, पण त्यांच्याशी कसलीही चकमक न करता ते घोडदळ पलीकडे दूर निघून गेलं. इतक्यात विष्णूच्या सैन्यात हालचाल सुरू झाली. आता विष्णूची सेना आपल्यावर हल्ला करणार याबद्दल अमरजीतची खात्री झाली.
घोडदळाची 5,000ची आणखी एक तुकडी विष्णूच्या सैन्यापासून फुटून अमरजीतच्या डाव्या बगलेवर गेली आणि हल्ला न करता पुढे टळून निघून गेली. या सैन्यानं कसलीही चकमक टाळली, पण आता 3 बाजूला विष्णूची सेना जाऊन पोहोचली होती. पहिला हल्ला कोण आणि कुठून करणार हे लक्षात न आल्यानं अमरजीत बुचकळ्यात पडला. इतक्यात विष्णूच्या मुख्य सैन्यातले हत्ती पुढे चालू लागले. तिथूनच आपल्यावर प्रमुख हल्ला होईल या विचारानं अमरजीतची सेना त्या दिशेनं पुढे झाली आणि अचानक दोन्ही बगलांवर मागच्या बाजूनं जोरदार हल्ला झाला. पण एकच जोरदार झडप मारून दोन्ही बाजूची विष्णूची सेना पुन्हा मागे हटली. विष्णूचं हत्तीदल पुन्हा पुढे येऊ लागलं. नेमकं कोणाला तोंड द्यायचं यात अमरजीत गोंधळून गेला. भरीत भर म्हणून जवळ येणाऱ्या हत्तींवर मोठाली धनुष्य लावली होती. प्रचंड वेगाने येणाऱ्या बाणांना तोंड द्यायला अमरजीतची सेना असमर्थ ठरली. त्या बाणानं जखमी होऊ लागलेले अमरजीतचे सैनिक हत्ती मागे वळले. आपल्याच सैन्याला चिरडत सैरावैरा धावू लागले. काय होतंय अमरजीतला कळेना. सगळीकडून पुढे सरकणारी पिवळी वराह चिन्हांकित निशाणं त्याच्या दिशेनं पुढे येत होती. त्यानं आपल्या सैन्याला आक्रमण करण्याचा आदेश दिला, पण सैन्याची छाती फुटली होती. सैन्य पळू लागलं. लवकरच विष्णूच्या सैन्यानं अमरजीतला वेढलं. पण विष्णूंनी सांगितल्यानुसार अमरजीतचा वध न करता त्याला पकडून दोरानं बांधून विष्णूच्या पुढ्यात आणलं गेलं. संपूर्ण शरणागती पत्करल्याशिवाय अमरजीतच्या हातात काहीच राहिलं नव्हतं. विष्णुवर्धन म्हणेल तिथे मान डोलवण्यापलीकडे पर्याय नव्हता. विष्णुवर्धननं शरणागती स्वीकारून अमरजीतला परत जिवंत जाऊ देण्यासाठी 3 अटी घातल्या. पहिलं, वेंगीचा संपूर्ण मुलूक मोकळा करायचा. दरवर्षी चालुक्यांना 5 लाख सुवर्ण मुद्रांची खंडणी द्यायची, ही दुसरी. या 2 अटी समजण्यासारख्या होत्या. पण तिसरी अट अमरजीतला अधिक अपमानास्पद वाटली. त्याच्या पाठीवर बसून विष्णुवर्धननं त्याला आपल्या संपूर्ण तळाला प्रदक्षिणा घालायला लावली. या सबंध प्रवासात विष्णुवर्धन त्याला उंटा चल म्हणत होता. अपमानास्पद पराभव स्वीकारून अमरजीत माघारी गेला. पुलकेशीपर्यंत ही बातमी पोहोचल्यावर त्याला आपल्या भावाचा अभिमान वाटला. स्वतः जिंकून घेतलेल्या वेंगीच्या मुलखाचा कारभार कुब्जा विष्णुवर्धन चालुक्यराज पुलकेशी द्वितीय याच्या वतीनं करू लागला. सम्राट पुलकेशीच्या राज्याभिषेकाला जेमतेम 3.5 वर्ष झाली होती. सिंहासनावर आल्याबरोबर पुलकेशीला आधी आपल्याच मांडलिकांबरोबर लढावं लागणार होतं. त्याच्या आणि मंगलेश मधल्या युद्धाची संधी साधून अनेक मांडलिकांनी सुद्धा स्वातंत्र्य जाहीर केलं होतं आणि त्यांना वठणीवर आणण्याची गरज होती. यात कोडुवूचा राजा, मैसूरचा राजा आणि कासारकोडचा नरेश हे तिघे प्रमुख होते. पुलकेशीनं त्यांच्या बंदोबस्तासाठी सैन्य पाठवायचं ठरवलं. सर्व मानकऱ्यांना दरबारात बोलावणं आलं. सारे जमल्यावर पुलकेशीनं सर्वांपुढे प्रश्न टाकला. मैसूरू, कोडुवू आणि कासारकोड या तिन्ही मांडलिकांनी आपलं स्वातंत्र्य जाहीर केलं आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी काय करावं? महाराज, तिन्ही राज्य इतकी दूर आहेत की तिथे दबाव टाकण्यासाठी आपली सेना त्यांच्या जवळपास नसते. म्हणूनच ते वेळोवेळी बंड करून उठतात, भीम म्हणाला. हो, आणि तिथला वसूल इतका कमी आहे की तिथे सेना ठेवणं आर्थिक दृष्टीनं परवडणारं ठरत नाही, वरदने पुष्टी जोडली. पुलकेशी म्हणाला, खरंय, पण तरीही यांचं उदाहरण जर इतरांसमोर असेल तर इतर मांडलिक सुद्धा बंड करण्याची शक्यता आहे. याच्या उलट जर आपण त्यांचा कठोर बंदोबस्त केला तरच इतरांचे बंडाचे विचार मनातच जिरतील. पण महाराज, ही तिन्ही राज्य एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे ते तिघे संघटित होऊन आपल्या सैन्यावर हल्ला करू शकतात. होय महाराज, त्यामुळे तिथं जो सरदार जाईल त्याला तिघांचा एकत्रित मुकाबला कसा करायचा याचा विचार करावा लागेल. एकामागून एक सरदार आपली मतं मांडत होते. हो, आणि त्याचबरोबर 3 राजधान्या एकाच वेळी काबीजही कराव्या लागतील. प्रत्येक जण काही ना काही सुचवित होता. शेवटी पुलकेशीनं प्रश्न विचारला, या 3 राज्यांच्या मोहिमेवर माझ्याबरोबर मी कोणाला न्यावं? अचानक विष्णुवर्धन उभा राहिला. तो म्हणाला, मी एक सुचवू का? बोल विष्णू. महाराज, या मोहिमेवर तुम्हाला स्वतःला जायची गरजच नाही. ही मोहीम मी पाहतो. विष्णू, ही मोहीम खडतर असणार. मैसूरू जरी सपाट जमिनीवर असलं तरी कोडुवू आणि कासारकोडला पोचायला डोंगराळ प्रदेशातून जायला लागेल आणि त्या भागात वेगानं हालचाली करायच्या झाल्या तरी हत्ती वापरता येणार नाहीत. घोड्यावरून जाणं तुला कठीण आहे. तू कसा जाणार? महाराज, ते तुम्ही माझ्यावर सोपवा, मी तिघांचा बंदोबस्त करीन. मला विचार करू दे, आपण या विषयावर उद्या काय ते ठरवू, पुलकेशी म्हणाला. त्या दिवशीचा दरबार तिथेच संपला. संध्याकाळी विष्णू शिवगामीला भेटायला गेला. शिवगामीला आश्चर्य वाटलं. विष्णूनं स्वतःहून तिला भेटायला जायची वेळ क्वचितच यायची. बोला भाऊजी, आज कसं काय येणं केलं? शिवगामीनं विचारलं.
वहिनी, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. म्हणजे माझ्या मनात हा प्रश्न अनेक वेळा येतो म्हणून विचारतोय. तुम्ही उत्तर नाही दिलं तरी चालेल. आधी विचारा तरी. भाऊजी, वहिनी, मी असा कुबडा का झालो असेल? या कुबडामुळे मला अनेक गोष्टी करता येत नाहीत मानू. माझ्यावर या कुबडामुळे येणाऱ्या मर्यादा अनेक आहेत. आज सुद्धा दरबारात मी स्वारीवर जायला तयार होतो, पण अण्णानं मला घोड्यावर बसता येत नाही म्हणून माझी नेमणूक करायला नकार दिला. मलाच हे कुबड का? शिवगामी हसली. ती म्हणाली, भाऊजी, प्रत्येकाचं आपलं नशीब असतं. त्याला बरोबर घेऊनच आपल्याला जगायचं असतं. पण मला विचारलं तर प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. यश अपयश नशिबावर सोडायचं. आणि एक विचारू का? काय वहिनी? एखाद्या धडधाकट माणसानं यश मिळवणं आणि एखाद्या शारीरिकदृष्ट्या कमी सक्षम माणसानं यश मिळवणं यात जास्त श्रेयस्कर काय आहे? निश्चितच व्याधींवर मात करून मिळवलेलं यश. होय ना? मग तुम्ही वेगळं काय करताय? कुबडामुळे तुमच्यावर मर्यादा येतात यापेक्षा कुबड असूनही तुम्ही त्यावर मात करून यश मिळवता हे महत्वाचं नाही का? इतरांना ज्या मोहिमा कठीण वाटतात त्या तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर सहज पार पाडता. तुमची बुद्धी तुम्हाला एक वेगळी क्षमता देते, तिचा अनादर करू नका. तुमचं कुबड हा जर तुमचा पायगोवा असेल तर तुमची बुद्धी हे तुमचे पंख आहेत हे विसरू नका. तिच्यावर विश्वास ठेवा. आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून सिद्ध करणारे विषमसिद्धी आहात तुम्ही. विष्णू हसला. वहिनी, पण मला संधी तर मिळायला हवी ना. भाऊजी, तुम्ही ते मला का भेटायला आलात ते मला आधीच कळलंय. बोलेन मी यांच्याजवळ. प्रसन्न मनानं विष्णू निघून गेला. रात्री शिवगामी पुलकेशीच्या दालनात गेली तेव्हा पुलकेशी समईच्या उजेडात काहीतरी पाहत होता. काय पाहताय? शिवगामीनं विचारलं. पुलकेशीच्या समोर एका पांढऱ्या कातड्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. नैऋत्येच्या मांडलिकांनी थोडी गडबड चालवली. त्यांचा बंदोबस्त करायला मला जायला लागेल असं दिसतंय. मी एक सुचवू का? काय? विष्णू भाऊजींना पाठवा. ते मला भेटायला आले होते आणि त्यांना युद्ध कौशल्य दाखवायला पुरेशी संधी मिळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तू म्हणतेस ते ठीक आहे शिवगामी, पण तो हत्तीशिवाय प्रवास करू शकत नाही आणि मैसूरूच्या पुढच्या डोंगराळ प्रदेशात हत्तीवरून वेगवान हालचाली होऊ शकत नाहीत. तेच तर, शिवगामी म्हणाली. भाऊजींना वाटतंय की तरीही यश मिळवू शकतील, पण तुम्ही त्यांना संधी दिली तरच त्यांना स्वतःला सिद्ध करता येईल. हो, तू म्हणतेस ते ठीक आहे, पण जर लढाई त्याच्या विरोधात गेली तर? मी आज भाऊजींशी हेच बोलत होते. आपण आपलं नशीब घेऊन जगत असतो. नाहीतर मी गाणं म्हणत असताना तुम्ही तिथे कशाला आला असतात आणि गरीब गायकाची मुलगी चालुक्यांची पट्टराणी कशी झाली असती? त्यांच्या नशिबात जर यश असेल तर ते त्यांना मिळणार आहे. तरीही तुम्ही त्यांच्या हातात जरुरीपेक्षा अधिक सैन्य देऊन पूर्ण मोहीम देऊ शकता. अधिक सैन्याच्या जोरावर त्यांना यश मिळायची शक्यता आणखी वाढेल. पुलकेशीनं 2 क्षण विचार केला. ठीक आहे, तुझ्या सल्ल्यानं करू, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी पुलकेशीनं दरबारात सांगितलं, नैऋत्येकडील बंडखोरांच्या पारिपत्यासाठी मी विष्णुवर्धनची नेमणूक करीत आहे. त्याच्या मदतीला 2,000 हत्ती, 10,000 घोडेस्वार आणि तितकंच पायदळ असेल. विष्णू हर्षभरीत झाला. रीतीप्रमाणे त्यानं पुढे येऊन नेमणूक केलेलं आज्ञापत्र स्वीकारायचं होतं. विष्णू पुढे आला. त्यानं पुलकेशीकडून आज्ञापत्र घेतलं. नमस्कार करून कपाळाला लावून ते उघडलं. मग त्याच्यावर नजर फिरवून तो म्हणाला, महाराज, यात एक चूक आहे. सगळेच आश्चर्यानं पाहू लागले. भर दरबारात महाराजांनी दिलेल्या आज्ञापत्राला चूक म्हणणं हे निश्चितच आश्चर्य होतं. काय चूक आहे विष्णू? पुलकेशीनं विचारलं. माझं नाव इथे नुसतं विष्णुवर्धन लिहिलंय. ते कुब्जा विष्णुवर्धन असं हवं. कृपा करून माझं नाव जसंच्या तसं आहे ते लिहून मला आज्ञापत्र मिळेल का? पुलकेशीनं जरा त्रासिक नजरेनंच विष्णूकडे पाहिलं. विष्णू पुढे म्हणाला, मी कुबडा आहे म्हणून मला नेमणूक मिळत नव्हती. पण मी कुबडा असूनही, त्याची जाणीव सगळ्यांना असूनही मला यश मिळवून दाखवता आलं तर ते माझ्यासाठी जास्त श्रेयस्कर ठरेल नाही का? त्यामुळे यापुढे माझा उल्लेख सगळीकडे कुब्जा विष्णुवर्धन असाच केला जावा अशी माझी विनंती आहे. विष्णुवर्धन पुढे म्हणाला, आणि महाराज, सामान्यपणे या लढाईला तुम्ही देताय त्याच्या निम्मत सैन्य दिलं गेलं असतं. मला अधिक सैन्य नको. नेहमी इतक्याच सैन्यानिशी जाऊन मी यश मिळवून येईन. सगळेच विष्णूकडे पाहत राहिले. विष्णू, अरे पण अधिक सैन्य नेलंस तर तुझीच यशाची शक्यता वाढेल. पुलकेशी म्हणाला, मला नकोय अधिक सैन्य. मी नेहमी इतक्याच सैन्यावर यश मिळवून दाखवीन. ठीक आहे, तुझ्या मदतीला 1,000 हत्ती, 5,000 घोडेस्वार आणि 5,000 पायदळ देतो. मग झालं? हो, मात्र ते आज्ञापत्र सुधारून द्यायचं लक्षात ठेवा महाराज. तुझ्याबरोबर सरदार कुठचे हवेत? पुलकेशीनं विचारलं. त्याची अपेक्षा होती विष्णू 2-3 प्रमुख आणि अनुभवी सरदारांची नावं घेईल. पण विष्णूनं अगदीच लहान दर्जाचे 4 सरदार त्याच्याबरोबर मागितले. मला महारूप, अर्धन, आदिकर आणि प्रसाद हे चौघे दिलेत तर बरं होईल.
विष्णू, तू आधीच सैन्य कमी नेतोयस. या चौघांना मी तुझ्या बरोबर देईन, पण यांच्या व्यतिरिक्त तू प्रवर आणि भीम यांना घेऊन जावंस असं मला वाटतं. नको महाराज, मला हे चौघं पुरेसे आहेत. या अननुभवी सरदारांना घेऊन विष्णू युद्ध कसं जिंकणार हे पुलकेशीला कळेना. पण त्यानं विष्णूला तसे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी विष्णूच्या इतकीच आणखी सेना देऊन विष्णूच्या 2 मजला मागे राहायचे आदेश भीम आणि प्रवरला दिले. विष्णूला गरज लागलीच तर ते तातडीनं मदतीला जाऊ शकले असते. त्या दिवसापासून कुब्जा ही एखादी महत्वाची पदवी असावी अशा थाटात विष्णुवर्धन ती कायम आपल्या नावाच्या मागे लावू लागला. हा भाग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.